physical and chemical changes. Some images are shown here. Let us observe them. Ripening of a mango, separation of pins from a mixture using a magnet, the blooming of a flower from a bud, and melting of ice to form water. तर ही उदाहरणं काय आहेत हे माहिती आहे आपल्याला बऱ्यापैकी. रायपनिंग ऑफ मँगो म्हणजे आंब्याचे पिकणे असेल. सेपरेशन ऑफ पिन्स फ्रॉम अ मिक्सचर युजिंग अ मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेट म्हणजे चुंबक. मॅग्नेटचा उपयोग करून मॅग्नेट काय करतो तर लोखंडाच्या वस्तूंना आकर्षित करून घेतो, अट्रॅक्ट करून घेतो स्वतःकडे. तर पिन्स या लोखंड म्हणजे आयर्न पासून बनलेले असतात आणि मॅग्नेट जेव्हा आपण अशा पद्धतीने एका मिक्सचर मध्ये ठेवतो तेव्हा त्यामध्ये जर पिन्स असतील लोखंडाच्या किंवा लोखंडाचे इतर कुठले पदार्थ असतील, वस्तू असतील, तर ते काय होतात मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. सेपरेशन होतं पिन्सचं किंवा मॅग्नेटिक सबस्टन्सचं मॅग्नेटकडे. आणि ब्लूमिंग ऑफ अ फ्लॉवर फ्रॉम अ बड, बड म्हणजे कळी, कळीचे फुलात रूपांतर होणे, ठीक आहे, किंवा कळी फुलणे असं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा फुलात रूपांतर होणे. आणि मेल्टिंग ऑफ आईस, असे 4 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आता फिजिकल आणि केमिकल चेंजेस याच्या उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात. Changes like separation सर of व्हिडिओचा आवाज कमी येतो. हा, व्हिडिओचा आवाज कमी येतोय, ठीक आहे, मी वाढवतोय आवाज, पहा. and melting of ice are temporary changes, whereas ripening of mango and the blooming of a flower from a bud are permanent changes. आता याच्यात त्यांनी 2 प्रकारचे चेंजेस गृहीत धरलेले आहेत. एक टेम्पररी चेंजेस आणि परमनंट चेंजेस. म्हणजे काय तर काही बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकतात, थोड्या वेळासाठी तो बदल होतो आणि आपण पुन्हा जसे आधीचे पदार्थ होते तसेच पुन्हा एकदा आपण तयार पण करू शकतो. टेम्पररी म्हणजे इथं इरिव्हर्सिबल चेंजेस नाही, रिव्हर्सिबल चेंजेस आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण ती क्रिया पुन्हा पुन्हा घडवून आणू शकतो. रिव्हर्सिबल आहे. टेम्पररी म्हणजे काय थोडक्यात रिव्हर्सिबल. आणि इथे परमनंट म्हणजे काय इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे इथे एकदा आंबा पिकला की पुन्हा आंब्याची कैरी बनत नाही, होय की नाही, आणि एकदा कळी फुलल्यानंतर फुलाची परत कळी होत नाही. तर अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स आहेत, त्यांना परमनंट चेंज आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर या फिजिकल आणि केमिकल चेंजेसचा अभ्यास करताना ही जी 4 उदाहरणे घेतलेली, त्याचं आधी त्यांनी क्लासिफिकेशन या पद्धतीने टेम्पररी आणि परमनंट चेंजेस मध्ये केलेलं आहे. पाहूयात. In which of these changes did the original matter undergo a change? ओरिजिनल मॅटर म्हणजे काय, मूळ पदार्थ जो आहे त्याच्यामध्ये बदल झाला आहे का. या उदाहरणामध्ये बदल होत असताना जो काही मूळ पदार्थ आहे, ओरिजिनल जो काही मॅटर आहे त्याच्यामध्ये, सबस्टन्स ज्याच्यापासून बनलेला असतो तो मॅटर असतो, तो मॅटर बदलला गेला आहे का. तुमचा आवाज कमी येतोय. एक मिनिट, माईक माझ्या जवळ घेतोय. आता येतोय का आवाज. हो. हा, ओके. तर या दोन्ही उदाहरणामध्ये मूळ पदार्थ बदलला आहे का आपण पाहूयात. And in which of these changes was a new substance with a new property formed? When a mango ripens and when a bud blooms into a flower, there is a change in the original matter. ही 2 उदाहरणे जी आहेत याच्यामध्ये ओरिजिनल मॅटर चेंज झालेला आहे. ही 2 उदाहरणं म्हणजे कसं पहा, कैरी आपल्याला हिरवी दिसत आहे, बरोबर आहे. हा, आणि आंबा हा ऑरेंज कलरचा दिसत आहे, ठीक आहे. आणि कैरी जर बघितलं आपण हात लावून तर ती थोडीशी घट्ट असते, होय ना, हार्ड असते, आणि आंबा दाबल्यानंतर मऊ लागतो. कैरी आंबट लागते आणि आंबा मात्र आपल्याला गोड लागतो. म्हणजे काय झालेलं आहे तर त्याचा मूळ पदार्थ बदललेला आहे सगळा. त्यामुळे या पद्धतीने त्याच्यात ते बदल आपल्याला दिसून येतात. तर हा टेम्पररी नाही, हा काय परमनंट चेंज आहे. आणि खाली कळी बघा हिरव्या रंगाची दिसते, आकाराने लहान आहे. तेच जेव्हा फुल होतं तेव्हा त्याचा रंग बदलतो आणि त्याचा आकारही बदलतो. म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते परमनंट बदल झालेले आहेत आणि ते इरिव्हर्सिबल आहेत, पुन्हा आपण मागे जाऊ शकत नाही. The properties of raw mango. प्रॉपर्टी म्हणजे काय तर प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, त्याची लक्षणं काय आहेत असं आपण म्हणू शकतो. आता गुणधर्म कसे असतात तर गुण हे आपण स्पर्श केल्यानंतर कसं वाटतं आपल्याला, किंवा त्याची चव कशी आहे, किंवा त्याचा वास कसा आहे, ठीक आहे, किंवा ते दिसायला आकार कसा आहे, तर हे गुणधर्म आहेत त्याचे. ठीक आहे. तर हे गुणधर्म बदलतात, त्याचे ओरिजिनल जे काही प्रॉपर्टीज आहेत ते बदलतात आणि नवीन प्रॉपर्टीज त्या पदार्थाला मिळतात आणि ते रिव्हर्सिबल असतात. Are different from those of the ripened mango. The raw mango is green in color, is hard
and is sour in taste. सार किंवा सोर पण त्याला म्हणतात. सॉर किंवा सार. सारचा अर्थ काय आहे तर आंबट. While the ripened mango is yellowish orange in color, is soft and sweet to taste. हे मी तुम्हाला सांगितलं आताच. The properties of a flower are different from those of a bud. A flower is bigger, more colorful compared to a bud. In the change involving separation of pins through magnet, there is no change in the original matter. आता या उदाहरणामध्ये जेव्हा आपण एखाद्या मिक्सचर मधून, आता इथं एका मिक्सचर मध्ये काय काय दिसतंय तर काही लाकडाचा भुस्सा दिसतो आहे, कागदाचे कपटे दिसत आहेत, सॉडस्ट आपण म्हणतो, किंवा पीसेस ऑफ पेपर्स आहेत आणि काही पिन्स त्यामध्ये ठेवलेले आहेत. मग या मिक्सचर मध्ये जेव्हा आपण मॅग्नेट फिरवतो तेव्हा काय होतं, त्यामध्ये जे काही मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, उदाहरणार्थ पिन्स आहेत, तर ते काय होतात, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. मग हा जो बदल दिसतोय सेपरेशन ऑफ मॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये, हा बदल होत असताना त्या पिन्स मध्ये काही चेंजेस झाले का हो? पिन्सचा रंग चेंज झाला का? त्यानंतर पिन्सचा आकार बदलला का? असं काही तुम्हाला दिसतोय का? तर नाही दिसत आपल्याला. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये बदल घडत असताना ड्युरिंग द चेंज वी डू नॉट सी दॅट एनी चेंज इन ओरिजिनल मॅटर. त्या पिन्स मध्ये किंवा त्या मॅग्नेटच्या ओरिजिनल मॅटर मध्ये कोणताही बदल झालेला नाही. आपण मॅग्नेट मधून ते पिन्स बाजूला काढून पुन्हा मिक्सचर मध्ये टाकू शकतो आणि पुन्हा मॅग्नेट त्याच्यावर फिरून आपण पिन्स सेपरेट करू शकतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण सेपरेशन करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ओरिजिनल मॅटर मध्ये काही चेंज होत नाही. सर तुमचा आवाज आणि That is, व्हिडिओचा पण there आवाज is no कमी यायला change in the लागलाय. pins, the mixture, or the magnet. Even when ice melts to form water, there is only a change from the solid state to the liquid state. आता या उदाहरणामध्ये पण पहा, ओरिजिनल मॅटर चेंज होत नाही. सॉलिड स्टेट आईस असतं. आईस म्हणजे बर्फ. सर तुमचा बर्फाचं आवाज कमी यायला लागलाय. बर्फाचे स्वरूप जे आहे, आता येतोय का व्यवस्थित? हॅलो. हा सर. हा, तर माईक जरा लांब गेला आता माझ्या ह्याच्या तोंडापासून, तर मग ते आपोआपच आवाज कमी होतो माझा. ठीक आहे. तर बर्फ जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये असतो आणि तो जेव्हा आपण बाहेर काढून ठेवतो फ्रीज मधनं, तो वितळायला सुरू होतो, मग लिक्विड स्टेट मध्ये जातो. लिक्विड स्टेट मध्ये पाणी होतं त्याचं. आणि या म्हणजे त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला जे आहे, त्याचं रासायनिक रेणुसूत्र जे आहे ते म्हणजे H2O आहे. एस म्हणजे सॉलिड. आणि ते जेव्हा बाहेर काढून ठेवतो त्याचं H2Oच होतं, ते म्हणजे एल, इथे एल आहे, एल म्हणजे लिक्विड होतं त्याचं. तर हे स्टेट सांगण्याची पद्धत आहे, कंसामध्ये लिहितात स्टेट कोणती आहे ती. पण पाणीच राहतं बरं का. म्हणजे त्याचा बर्फ झाला तरी ते पाणीच असतं त्याच्यामध्ये, त्याचा ओरिजिनल मॅटर पाणीच असतं, ते बदलत नाही. आणि त्याचं पुन्हा लिक्विड झालं तरी पाणीच होतं. इवन दो जर आपण या लिक्विड स्टेटला म्हणजे पाण्याला जर आपण उष्णता दिली तर त्याची वाफ होते. त्याची वाफ जी होते त्याचं फक्त स्टेट चेंज होतं. म्हणजे काय होतं, लिक्विडचं गॅस होतं. पण त्याला जर थंड हवा लागली तर पुन्हा त्याचं पाणीच होऊ शकतं. म्हणजे आपल्याला पुन्हा ओरिजिनल जो मॅटर आहे तो परत मिळतो. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने काय आहे, तर एका मॅटरचं एका सबस्टन्सचं दुसऱ्या सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन होत असताना मॅटर बदलत नाही, फक्त स्टेट बदलते आहे. ठीक आहे. तर इथे हे टेम्पररी चेंज आहे थोडक्यात. येते का लक्षात? हा. There is no change in the original matter. Thus, we can say that the separation of pins from a mixture using a magnet and melting of ice are changes in which the properties of the original substances remain the same. त्यांनी आता हे स्टेटमेंट सांगितलं आपल्याला की आता आपण जे शिकलो तेच त्यांनी सांगितलेले की चेंजेस इन विच, हे बदल की ज्यामध्ये द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्सेस. आता याच्यात मूळ पदार्थ कोणता आहे, तर याच्यामध्ये पिन आहेत आणि इकडे या उदाहरणामध्ये वॉटर आहे. तर हे जे ओरिजिनल सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये पिन मध्ये लोखंड आहे. ठीक आहे. आता वॉटर मध्ये द्रव पाणी आहे. यांच्यामध्ये काही बदल होत नाही, रिमेन द सेम, ते जसेच्या तसेच राहतात. दॅट इज देअर कंपोजिशन रिमेन्स अनचेंज्ड. आता कंपोजिशन म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये असणारे मूळ तत्वाचे स्वरूप, कंपोजिशन म्हणजे काय, स्वरूप, तर त्यांचं स्वरूप जसंच्या तसं राहतं, ते बदलत नाही. येते लक्षात? That is, their composition remains unchanged. No new substance is formed. याच्यात नवीन पदार्थ Such a तयार होत change नाही. is called a physical change. हा, आणि याला म्हणायचं फिजिकल Right. चेंज, की ज्याच्यामध्ये न्यू सबस्टन्स फॉर्म होत नाही, त्यांचं कॉम्पोजिशन ऍज इट इज राहतं. ओरिजिनल सबस्टन्स रिमेन सेम,
द चेंजेस इन विच द ओरिजिनल सबस्टन्स, द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स सेम, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. Ripening of a mango and blooming of a flower from a bud are changes due to which one substance is transformed into another substance having new and different properties. Such changes in which one substance is transformed into another substance having new and different properties is called a chemical change. इथे पहा, आता केमिकल चेंज म्हणजे काय सांगितलं की याच्यात काय होतं, रॉ मँगो कन्वर्टेड इनटू रायपन मँगो. ठीक आहे. आणि स्मॉल बर्ड इज कन्वर्टेड इनटू फ्लॉवर, मग ब्लॉसमिंग और ब्लूमिंग ऑफ अ फ्लॉवर इन फ्रॉम बर्ड. म्हणजे अशा पद्धतीनं एका पदार्थातून दुसरा नवीन पदार्थ तयार झालेला आहे. याच्यामध्ये त्या पदार्थाची सर्व प्रॉपर्टी चेंज झालेल्या आहेत आणि नवीन प्रॉपर्टीज निर्माण झालेल्या आहेत. आलं लक्षात? म्हणजे ते काय झालं, वन सबस्टन्स इज कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म्ड इनटू अनदर सबस्टन्स. ठीक आहे. एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर झालेलं आहे. हॅव्हिंग न्यू म्हणजे त्याला नवीन अँड डिफरंट आणि वेगळे असे प्रॉपर्टीज मिळालेल्या आहेत. मग असं जेव्हा बदल होतो ते इरिव्हर्सिबल असतं, लक्षात ठेवा. ते परत रिटर्न जाऊ शकत नाही. अँड दॅट इज कॉल्ड एज केमिकल चेंज. म्हणजे केमिकल चेंज ही बऱ्याच वेळा इरिव्हर्सिबल चेंज असू शकतं. येते लक्षात? तर या पद्धतीने लक्षात ठेवा की जेव्हा एका पदार्थाचे फ्रॉम वन सबस्टन्स ट्रान्सफॉर्म्ड इनटू अनदर सबस्टन्स अँड हॅव्हिंग न्यू डिफरंट प्रॉपर्टीज, then that is called as chemical change. We have learnt about change of states of matter in the previous classes. Also, आपण मागच्या वर्षी पदार्थाच्या घटना किंवा पदार्थाची स्थिती बदलते कशी हे आपण समजून घेतलं होतं. म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, परत गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, असे चेंज होतात. त्याचे स्टेट ऑफ द सबस्टन्स बदलतात. पाण्याचा अभ्यास केला होता आपण. पाणी किती पृथ्वीवर आहे, त्यानंतर कोणकोणत्या स्टेटमध्ये आहे, किती प्रमाणात आहे प्रत्येक स्टेटमध्ये, मग पिण्याचं पाणी किती आहे, असं बरचसा आपण डिटेल अभ्यास वॉटर या दुसऱ्या धड्यात केला होता. तिथे स्टेटचा अभ्यास केला होता आपण. ठीक आहे. आता इथं आणि त्याचा काय संबंध आहे चेंजेस मध्ये बघूयात, फिजिकल आणि केमिकल. we have seen that there is a change of state of matter during processes like evaporation, condensation, freezing, and melting. आवाज येतोय कोणाचा तरी, माईक हा अनम्यूट झालेला आहे. सर तुमचा आवाज थोडा कमी येत आहे. हा, माझा आवाज भरपूर आहे ऍक्च्युली, तरी मी पुन्हा एकदा चेक करतो ऑडिओ सेटिंग्स. हॅलो माईक चेक. सर नाही येतोय. हॅलो माईक चेक, चेक माईक, चेक माईक, चेक माईक. ओके ओके, व्हेरी गुड. पुन्हा एकदा मी चेक करतो. हा, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. सिस्टीम मधनं एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. हा, ओके, व्हेरी गुड. हा, ओके, येतोय का आवाज आता भरपूर? हा, ओके, व्हेरी गुड. हो सर. ओके. हो सर. When we keep a bowl filled with water on the burner, आता जी उदाहरण आपण पाहिलेली आहेत त्या उदाहरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेसेस सांगितलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण थोडंसं मागे जाऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, इथे तुम्हाला सांगितलं इव्हॅपोरेशन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, की द्रव पदार्थाचे वायूत रूपांतर होणे. ठीक आहे. जे काही सॉलिड लिक्विड सबस्टन्स आहे त्याचं गॅसेस होते, किंवा सॉलिड असेल तर ते गॅसेस होतं. तो दुसरा सब्लिमेशन शब्द आहे, तो तुम्हाला इथं नाहीये. इव्हॅपोरेशन म्हणजे फक्त लिक्विडचं गॅस होतं. इथं पाणी उकळ्यात ठेवलेलं त्याचं वाफ होते, हे आहे इव्हॅपोरेशन, लक्षात ठेवा. कंडेन्सेशन म्हणजे काय होतं, कंडेन्सेशन म्हणजे आता इथे खाली गॅस बर्नर आहे, तो बंद केलाय. आता पाणी उकळून त्याची वाफ व्हायला लागली, त्याच्यावर एक थाळी ठेवलेली आहे त्यांनी. ठीक आहे. प्लेट ठेवलेली आहे, काचेची एक छोटीशी प्लेट ठेवलेली आहे. हा, तर त्याला जेव्हा वाफ लागते तेव्हा बाहेरील थंड हवेमुळे त्या वाफेचं काय होतं, पाण्यात कन्व्हर्जन होतं. म्हणजे गॅस कन्वर्ट इंटू लिक्विड असं त्याचा अर्थ आहे. पाण्याचे छोटे छोटे थेंब तयार होतं म्हणजे लिक्विड होतं ते. मग कंडेन्सेशन होतं. ठीक आहे. पाण्याचं कंडेन्सेशन म्हणतात. केव्हा होतं, वाफेला थंड हवा लागल्यानंतर त्याचं पाण्यात कन्व्हर्जन होतं, तेव्हा कंडेन्सेशन. फ्रीजिंग म्हणजे काय, तर पाणी ठेवलेलं आहे आपण त्या ट्रे मध्ये, आणि ते फ्रीज मध्ये आपण जेव्हा पाणी ठेवतो फ्रीजर मध्ये तेव्हा त्याचा बर्फ होतो, म्हणजे पाण्याचा बर्फ होणे फ्रीजिंग आहे. ठीक आहे. आणि मेल्टिंग हा काय प्रकार आहे, तर ते मेण वितळते.
जेव्हा मेणाला उष्णता मिळते तेव्हा मेण वितळतं, त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं म्हणजे मेल्टिंग. म्हणजे असे हे जे प्रकार आहेत ते छोटे छोटे प्रोसेसेस आहेत, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये ओरिजिनल सबस्टन्स चेंज होतो का पहा बरं. तर इथं कुठेही ओरिजिनल सबस्टन्स चेंज होत नाही. मग हा कुठल्या प्रकारचा चेंज असेल, फिजिकल चेंज असेल, केमिकल चेंज असेल, याचा थोडासा विचार करा की आपल्याला इथे नवीन न्यू सबस्टन्स तयार होत नाही. ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स ऍज इट इज अँड कॉम्पोजिशन डज नॉट चेंज. त्याचं मूळ स्वरूप बदलत नाही, तेव्हा हे फिजिकल चेंज आहे, लक्षात ठेवा. ओके, the change in which the original substance remains as it is and its composition does not change, that is called as physical change. हे सगळे फिजिकल चेंज याच्यामध्ये होत असतं. चला पुढे जाऊया. And melting. When we keep a bowl filled with water on the burner, after some time we see water changing into water vapor. This process of formation of vapor from a liquid is called evaporation. आता त्यांनी डेफिनेशन सांगितली इव्हॅपोरेशन. काय म्हणतात ते प्रोसेस. इट इज ए प्रोसेस. ही क्रिया आहे छोटीशी. काय होतं त्यामध्ये फॉर्मेशन म्हणजे तयार होतं काय ऑफ वेपर, वाफ तयार होते. कोणापासून? फ्रॉम अ लिक्विड, द्रव पदार्थ. मग तो कुठलाही असे ना, द्रव पदार्थापासून जेव्हा वाफ तयार होते तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणायचं? इव्हॅपोरेशन. ठीक आहे. वेपर, वेपर हा शब्दच वाफेला वापरतात, वेपर. आणि इव्हॅपोरेशन हा वेपर पासून बनलेला शब्द आहे. ठीक आहे. जेव्हा वाफ तयार होते कशापासून? लिक्विड पासून. Drying of clothes, formation of salt from seawater are possible due to evaporation. These are the examples of evaporations. ठीक आहे. कपडे ओले असतात, दोरीवर जेव्हा वाळायला घालतो आपण तेव्हा त्यातलं पाणी हळूहळू निघून जातं. हे पाणी दिवसा पण जाऊ शकतं, रात्री पण जाऊ शकतं. इव्हॅपोरेशन कोणत्याही कंडिशनला होऊ शकतं. त्याला सूर्य पाहिजेच असं काही नाही. त्यांनी सूर्य दाखवलेला आहे ती गोष्ट वेगळी, पण हे इव्हॅपोरेशन हे कोणत्याही कंडिशनला होऊ शकतं, लक्षात ठेवा. तर ड्राईंग ऑफ क्लोथ्स अँड फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी या पद्धतीने इव्हॅपोरेशन प्रोसेस वापरून त्यातलं पाणी काढून टाकलं जातं आणि त्या पाण्यात असणारं मीठ खाली शिल्लक राहतं आणि ते गोळा करून पॅकिंग केलं जातं. तर या पद्धती इव्हॅपोरेशन मेथडनेच हे केलं जातं. We have studied some processes that are a part of the water cycle. वॉटर सायकल तुम्हाला माहित असेल. वॉटर सायकल मध्ये काय होतं? समुद्र, तलाव, नदी, ठीक आहे, सी वॉटर किंवा इतर ठिकाणचं कुठलंही वॉटर असेल त्याचं इव्हॅपोरेशन होत असतं ड्यू टू सनलाइट. ठीक आहे. आणि हे वेपर जे होतात, लिक्विडचं वेपर होतं. म्हणजे इथे कोणती प्रोसेस होते? इव्हॅपोरेशन होते. ठीक आहे. आणि ही जी वाफ असते, ही जी हेवी वॉटर वेपर असतात ते हलके होऊन वर जातात. वर गेल्यानंतर त्यांचे ढग बनतात आणि ढग बनतात तिथे काय होतं? कंडेन्सेशन होतं. लक्षात ठेवा. उलट होतं म्हणजे वेफरचं पुन्हा लिक्विड होतं, कंडेन्सेशन होतं. आणि हे ढग पुढे वाऱ्यामुळे वाहून नेले जातात आणि ज्या ठिकाणी ढग अडतात, क्लाउड्स जिथे अडतात तिथे काय होतं? मग रेन म्हणजे पाऊस पडायला सुरुवात होतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे वॉटर सायकल सतत चालू असतं. आणि ज्या ठिकाणी त्याला खूप थंड हवा लागते मग त्या ठिकाणी काय होतं? वरच्या भागात जिथं खूप थंड हवा लागते त्या ढगांना, तिथे जे पाण्याचे थेंब असतात त्याचं काय होतं? मग बर्फामध्ये रूपांतर होतं. लक्षात. आणि मग अशा ठिकाणी काय होतं? बर्फाचे छोटे छोटे गोळे पडायला लागतात. आपण त्याला काय म्हणतो? गारा म्हणतो. म्हणजे मग तिथं कोणती प्रोसेस होते? तर फ्रीजिंग होते तिथं. लक्षात ठेवा. म्हणजे पाण्याचं काय होतं? कन्व्हर्जन आईस मध्ये होतं, मग ते फ्रीजिंग होतं. म्हणजे असं हे वॉटर सायकल सतत चालू असतं आपल्या पृथ्वीवर. पाहूयात. Which are these processes? These processes are evaporation, condensation, and rainfall. Water from the seas and other water bodies changes into water vapor, which rises up and then cools down to form clouds. These clouds then give us rain. Thus, there is no change in the original properties of water during any of the processes of the water cycle. आता या संपूर्ण वॉटर सायकल मध्ये वॉटर जे ओरिजिनल सबस्टन्स आहे ते बदललं का? तर या वॉटर सायकल मध्ये कुठेही इव्हॅपोरेशन होताना, कंडेन्सेशन होताना, रेनफॉल होताना किंवा फ्रीजिंग जरी झालं तरी मेन वॉटरचं कंपोजिशन बदललेलं नाहीये. लक्षात ठेवा. वॉटर प्रॉपर्टीज चेंज होतील पण ते टेम्पररी चेंजेस असतात. पुन्हा आपल्याला या सर्व प्रोसेस मधनं वॉटर मिळू शकतं. म्हणजे ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ठीक आहे. म्हणजे ही थोडक्यात काय फिजिकल प्रोसेस आहे का? फिजिकल चेंज आहे. लक्षात ठेवा. कोणकोणत्या चेंजेस झाल्या? इथं 3 प्रकारच्या चेंजेस झाल्या. एक इव्हॅपोरेशन झालं, दुसरं कंडेन्सेशन झालं, तिसरं रेनफॉल झालं. याच्यामध्ये असं होऊ शकतं
की रेनफॉल होण्यापूर्वी कदाचित खूप थंडावा लागल्यामुळे फ्रीजिंग होईल वर कंडेन्सेशन नंतर, आणि मग कधी पाऊस पडेल तर कधी त्या ठिकाणी बर्फाच्या गारा पडतील. येते लक्षात. पण या सर्वांमध्ये काय आहे तर टेम्पररी चेंजेस आहेत, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि ही फिजिकल चेंज उदाहरण आहे. ठीक आहे. We have previously learned about processes of dissolving, boiling and melting. Let us recall them. डिझॉल्विंग म्हणजे काय आहे? डिझॉल्विंग म्हणजे विरघळणे. ठीक आहे. बॉइलिंग विरघळणे. डिझॉल्विंग म्हणजे विरघळणे. बॉइलिंग म्हणजे उकळणे. आता मेल्टिंग जर तुम्हाला सांगितले, मेल्टिंग म्हणजे वितळणे. ठीक आहे. आता काल एका मुलीनं पिघलणे असा शब्द वापरला, पिघलणे. मेल्टिंगला पिघलणे म्हणाली ती. तर पिघलणे हा शब्द काय आहे तर तो मराठी नाही, तो हिंदी मधनं आलाय. पिघलणे हा शब्द हिंदीमध्ये आहे आणि वितळणे हा शब्द मराठीत आहे. त्यामुळे मेल्टिंगला आपण मराठीत वितळणेच म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, तर या ज्या प्रोसेसेस आहेत या प्रोसेसमध्ये पदार्थाचे मूळ स्वरूप बदलत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे काय, आता हे मीठ किंवा साखर जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर ते विरघळतं, होय का नाही. मीठ तरी टाका किंवा साखर तरी टाका, पण याच्यातनं आपल्याला पुन्हा साखर आणि मीठ परत मिळू शकतं जर त्या पाण्याची वाफ झाली तर. हे डिझॉल्व्ह झाले, केवळ आपल्याला मूळ पदार्थ परत मिळतो त्यात, मीठ किंवा साखर. बॉइलिंग, जेव्हा पाणी आपण खूप गरम करतो तेव्हा पाण्याची वाफ होऊन निघून जाते, आणि आपण पाहिलंय सर आवाज येत नाहीये. नाही यायला पाहिजे. माझा आवाज तर स्पष्ट आणि मोठा येतोय. हा, आणि मी सर्वात जास्त माईकची प्रॉपर्टीज मध्ये मी सर्वात जास्त हाय लेवलला ठेवलेला आहे माईक माझा. त्याच्यामुळे काय हमिंग पण येऊ शकतं, पण मी ते मागचा माझा मॉनिटरचा व्हिडिओ कमी केल्यामुळे हमिंग येत नाही आपल्याला. तर मी बऱ्यापैकी ते केलेलं. आणि शक्यतो काही मुली बाहेर पडतायत याच्यातनं आणि पुन्हा पुन्हा जॉईन होत आहेत टीम मध्ये, आपल्या झूम मधनं. तर ते मला सारखं तिकडे लक्ष द्यावं लागत आहे. तर तुम्ही स्टेबल राहा, शक्यतो बाहेर पडू नका झूम मधनं, आणि कंटिन्यू लक्ष देत राहा तिकडे. तर मेल्टिंग, आता उदाहरणार्थ इथे एका छोट्या प्लेटमध्ये आईस्क्रीम ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आईस्क्रीम जर बाहेर काढून ठेवलं तर काय होतं, ते वितळतं. हा, तर हे वितळतं, ठीक आहे. मग वितळल्यामुळे आईस्क्रीमची टेस्ट बदलते का हो? नाही बदलत. आईस्क्रीमची टेस्ट नाही बदलत. आईस्क्रीम तर तसंच लागतं जसं ते घट्ट स्वरूपात असतं, सॉलिड स्टेट मध्ये असतं, तसंच ते लिक्विड स्टेट मध्ये पण लागतं. म्हणजे ओरिजिनल सबस्टन्स याच्यामध्ये चेंज होत नाही. इट रिमेन्स ऍज इट इज. Its composition does not change. So this type of change is called as a physical change. Let us recall them. Substances like salt dissolve in water. This process is called dissolving. Here there is no change in the properties of salt or water. When substances like water are given enough heat, they begin to boil. This process is called boiling. In this process, water changes from the liquid state to the gaseous state. There is no change in the properties of water. When ice cream melts, there is a change from the solid state to the liquid state. This process is called melting. Here, there is no change in the properties of ice cream. We have all seen that in all these examples, the original substance remains as it is and no new substance is formed. Thus, they are examples of a physical change. Come, let us classify changes like making a table from wood, burning wood, breaking of a glass object, ripening of a tomato, and rusting of iron into physical changes and chemical changes. चला, आपण ही 5 उदाहरणं घेऊयात आणि आता आपण त्यांचं फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मध्ये क्लासिफिकेशन करूयात. मी या ठिकाणी एक एक उदाहरण डिस्प्ले होईल, तुम्ही सांगायचे की ते कशात जाईल. ठीक आहे, कुठल्या चेंजेस मध्ये ते एक्झाम्पल आपल्याला लिहावं लागेल. In changes like making a table from wood and breaking of a glass of. ही 2 उदाहरणं दिलेली आहेत. एका लाकडापासून आपण टेबल बनवतो आहोत आणि एक ग्लास जे आहे, आरसा वगैरे असेल तर ती पडली आणि फुटली. हे बदल झालेले आहेत. ब्रेकिंग ऑफ ग्लास आहे ते, मेकिंग टेबल फ्रॉम वूड. आता याच्यामध्ये आपण विचार करायचा आहे की हा जो चेंज झालेला आहे, हा चेंज होत असताना ओरिजिनल सबस्टन्स जो आहे त्याचं कॉम्पोजिशन बदललं का, त्याने नवीन प्रॉपर्टीज घेतल्या का, नवीन सबस्टन्स तयार झाला का. तर
नवीन सबस्टन्स तयार झाला तर केमिकल चेंज म्हणायचं, आणि नवीन सबस्टन्स नाही तयार झाला, नवीन प्रॉपर्टीज नाही त्याला मिळाल्या, ओरिजिनल सबस्टन्स ऍज इट इज राहिलेला आहे, तर त्याला म्हणायचं फिजिकल चेंज. मग विचार करा ते फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे दोन उदाहरणात? Chemical change. Chemical change. केमिकल हे फिजिकल चेंजचे उदाहरण आहेत. फिजिकल चेंज का म्हणायचं त्याला? केमिकल चेंज नाही झालं या ठिकाणी, लक्षात ठेवा. नवीन पदार्थ तयार झालेला नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. कारण लाकडापासून जेव्हा टेबल बनवला जातो तेव्हा त्याचं स्टेट सॉलिडच असतं, ते बदलत नाही पहिली गोष्ट. आणि लाकडाचं टेबल बनवल्यानंतर टेबलमध्ये पण लाकूडच असतं. आलं का लक्षात? हा, ते त्याच्यामधला मूळ पदार्थ बदलत नाही, लाकडातला मूळ पदार्थ जो आहे तो बदलत नाही. आणि जेव्हा ग्लास फुटतो तेव्हा ग्लासच असतो, ग्लास फुटतो तेव्हा पण तो ग्लासच असतो, लक्षात ठेवा. फक्त त्याचं काय होतं, त्याने स्ट्रक्चर चेंज होतं, त्याला पुन्हा रिसायकल केलं तर आपलं ग्लास मिळतं त्यातनं. म्हणजे अशा पद्धतीनं मूळ पदार्थ जो आहे ग्लास तो तसाच राहतो, फक्त ते फुटतं, दुसरं काय होतं. म्हणजे हा फिजिकल चेंज आहे, लक्षात ठेवा. जर आपण ग्लास वितळवली तर आपल्याला पुन्हा अशा पद्धतीची ग्लास मिळू शकते. Object, the wood and glass do not change into any other substance. Besides, the properties of wood and glass also remain the same. Therefore, they are classified as physical changes. हा. When wood is burnt, only ash is left behind. When a tomato ripens, there is a change in color as well as taste. Similarly, rusting of iron involves formation of a reddish layer on iron. आता पहा, या तीन उदाहरणामध्ये काय झालेलं आहे, तर लाकडापासून राख मिळालेली आहे, लाकूड, बर्निंग ऑफ द वूड अँड वी गेटिंग द ऍश. आणि रायपनिंग ऑफ टोमॅटो, टोमॅटोचं पिकणं. रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचे गंजणे. या तीन प्रोसेस मध्ये काय झालेलं आहे, चेंजेस मध्ये आपल्याला नवीन पदार्थ मिळालेला आहे. हा, त्यामुळे हे कोणतं उदाहरण आहे? आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, आपण रिटर्न जाऊ शकत नाही याच्यामध्ये, आणि ओरिजिनल सबस्टन्स परत घेऊ शकत नाही, त्यामुळे हे केमिकल चेंजचे उदाहरण आहे. In all these changes, the original substance is transformed into another substance with different properties. Thus, these are chemical changes. Let us perform an activity to understand more about chemical change. First, let us take some sugar in an evaporating dish. Now, ही कृती तुम्ही घरी पण करू शकता. एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही साखर घेऊ शकता, स्टीलची वाटी घ्या किंवा मग चिनी मातीची असेल तर ती घ्या, किंवा कपामध्ये घेतली तरी येतं, फक्त तुम्हाला हीट करावं लागेल त्याला. तर तुम्ही पहा हळूहळू त्या साखरेच्या कॅरेक्टर्स मध्ये किंवा प्रॉपर्टीज मध्ये काय बदल होतो आहे. जर जसं तुम्ही हीट करता आहात तसं त्याच्यामध्ये काय बदल होतो आहे तुम्ही घरी करू शकता. ही ऍक्टिव्हिटी आहे आणि सोपं आहे, घरात घरात तुम्हाला करता येईल. पहा, place the dish on a tripod stand and heat it. Observe the changes take. पहिल्यांदा जे काही सॉलिड शुगर होतं ते हळूहळू लिक्विड व्हायला सुरू होतं, लक्षात ठेवा. लिक्विड होतं, सॉलिडचं लिक्विड होतं त्याचं, आणि नंतर ते ब्राऊन व्हायला सुरू होतं, मग त्याचा रंग बदलतो, तपकिरी चॉकलेटी रंग व्हायला सुरू होतो, आणि नंतर मग शेवटी तो काळा होतो. Taking place in the sugar. The sugar slowly changes into a blackish substance. Now, stop heating the dish. What kind of change does the above process bring about? आता तुम्ही सांगा बरं, हा बदल झाला तो फिजिकल आहे का केमिकल आहे? केमिकल बरोबर, केमिकल. कारण हा जो पदार्थ तयार झालेला आहे त्या पदार्थापासून आपल्याला पुन्हा साखर मिळत नाही. बरोबर, केमिकल चेंज आहे. In this process, the original substance, that is sugar, changes into a new substance on heating. Hence, this is a chemical change. After learning about changes and types of changes in detail, let us study about corrosion. When metals like iron, copper are left exposed to humid air, we see a layer forming on their surface. बऱ्याच वेळा लोखंडाचे खिळे असतील किंवा घरामध्ये लोखंडाची कुठली वस्तू असतील, अँगल्स असतील, ग्रिल्स असेल खिडकीच्या वर लावलेले, तर ते बऱ्याच वेळा तुम्हाला या पद्धतीने लालसर रंगाचे झालेले दिसतात.
आणि कॉपर वेस्ट म्हणजे घरामध्ये जे तांब्याची भांडी असतात त्यांच्यावर एक प्रकारचा हिरवट थर जमा झाला असेल, काळपट हिरवट थर जमा झालेला असेल, हे तुम्हाला दिसतं. किंवा पाण्याचे जर थेंब पडले तर तिथे डाग पडतात त्याचे. तर हे असं होतं. तर इथं काय होतं हा प्रकार पहा. When an iron article rusts, a reddish-brown layer forms on it. A greenish layer forms on a copper article. हे जे तयार होतात लेयर्स, हे लेयर्स काय होतात तर त्यांच्यासोबत केमिकल रिॲक्शन होते. या आयर्न आणि कॉपरच्या मेटल सोबत काय होतं, वातावरणातल्या काही वायूंची आणि पाण्याची त्यांच्यासोबत केमिकल रिॲक्शन होते. म्हणजे काय होतं तर एक प्रकारचं केमिकल त्यांच्यात बदल होतो, चेंज होतो वरच्या लेअरमध्ये आणि एक नवीन लेअर तयार होतो. आणि तो वेगळाच पदार्थ असतो. तो ऍक्च्युली आयर्न नसतो आणि तो कॉपर नसतो, तर त्याच्यापासून बनलेला नवीन पदार्थ असतो. तर तो नवीन पदार्थ बनतो ना, तर त्यावेळेस या मूळ पदार्थाची झीज होत असते. म्हणून याला करोजन असं म्हणतात, लक्षात ठेवा. This process is called corrosion of metals. Corrosion is caused by oxygen, moisture, vapors of chemicals in the air. या तीन गोष्टी कारणीभूत आहेत. फक्त ऑक्सिजन नाही, आपण तिथे गॅसेस म्हणूयात. आता इथं लोखंडाची रॉड आहे म्हणून ऑक्सिजन घेतलेला आहे, पण जनरली इतर मेटल्स असतात तेव्हा इतरही वायू कारणीभूत ठरतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. ऑक्सिजन या उदाहरणात आहे, ऍक्च्युली गॅसेस म्हणायला पाहिजे, वेगवेगळे गॅसेस आहेत वातावरणात. त्यानंतर मॉइश्चर, जर हवेत ओलावा असेल किंवा आर्द्रता असेल तरी देखील करोजन व्हायला सुरुवात होते. आणि वेपर ऑफ केमिकल्स, काही काही विविध केमिकल्स असतात त्यांच्या वाफा असतात वातावरणामध्ये, गॅसेस असतात त्यांच्या, तर त्या गॅसेसचा पण परिणाम या मेटल्सवर होत असतो. आणि या तिघांच्या परिणामामुळे काय होतं, पदार्थाचे किंवा त्या मूळ वस्तूचे करोजन होत असते. Metal articles become weak due to corrosion. हे दुसरं एक त्याचं लक्षण आहे. काय होतं, करोजनचा इफेक्ट काय होतो, मेटल आर्टिकल्स वीक होतात. ते काय होतात, हळूहळू कुजायला सुरू होतात. लक्षात ठेवा, त्यांची झीज होऊन ते नष्ट होऊन जातात. त्यामुळे मोठे मोठे पूल्स वगैरे असतात ना, तर त्याला वेळच्या वेळी काय केलं, लोखंडाचे पूल असतील त्याला कलर्स केले जातात, का तर ती झीज होऊ नये, वातावरणाचा काही परिणाम त्याच्यावर होऊ नये म्हणून. Corrosion results in the original substance transforming into another substance with new properties. हा, तर इथं काय होतं, ओरिजिनल सबस्टन्स हा काय आहे या ठिकाणी, मेटल कुठला याच्यामध्ये तर आयर्न आहे. आयर्नचं करोजन होतं तेव्हा काय तयार होतं, तो नवीन सबस्टन्स तयार होतो, न्यू सबस्टन्स. याला रेड ऑक्साइड, नाही रेड ऑक्साइड म्हणते, याला आयर्न ऑक्साइड असं नाव आहे. त्याचं काय नाव आहे, नवीन सबस्टन्सचं आयर्न ऑक्साइड तयार होतं. तर हा नवीन पदार्थ वेगळाच असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी ओरिजिनल सबस्टन्स चेंज होऊन नवीन सबस्टन्स तयार होतो, कन्व्हर्टेड ऑर ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स, अँड इट्स प्रॉपर्टीज आर डिफरंट. त्याचे जे प्रॉपर्टीज असतात नवीनचे ते वेगळे असतात. त्यामुळे हा केमिकल चेंज आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा केमिकल चेंज आहे आणि यालाच करोजन असं म्हणतात. करोजन केव्हा म्हणायचं, जर त्या ठिकाणी त्याची झीज होत असेल तर करोजन म्हणायचं, नाहीतर प्रत्येक वेळेस करोजन म्हणायची गरज नाहीये, कारण ते उपयोगात आणण्यासाठी देखील नवीन सबस्टन्स तयार केलेला असतो. त्यामुळे तिथं करोजन म्हणायचं नाही. जेव्हा एखाद्या पदार्थाची झीज होते तेव्हा त्याला करोजन म्हणायचं. Thus, corrosion of metals is a chemical change. म्हणजे केमिकल चेंजचं उदाहरण आहे करोजन. Do you know? Corrosion can be avoided if the metal is not exposed to air. Thus, iron articles are given a thin coat of zinc to prevent corrosion. जर आपल्याला करोजन थांबवायचं असेल तर एक उपाय आहे की त्याच्यावर अशा दुसऱ्या पदार्थाचा एक थर चढवायचा की जो पदार्थ वातावरणाची कुठल्याही प्रकारची केमिकल चेंज दाखवत नाही. त्यामध्ये झिंक नावाचा जो पदार्थ आहे तो वातावरणाशी काहीच रिॲक्शन दाखवत नाही, चेंज दाखवत नाही, आणि त्यामुळे काय होईल, त्याच्या आतमध्ये झिंकच्या लेअरच्या आतमध्ये जे काही आयर्न रॉड आहे ते सुरक्षित राहू शकतं. This is called galvanization. या प्रोसेसला नाव आहे गॅल्वनायझेशन. गिव्हिंग द कोटिंग ऑफ झिंक ऑन द आयर्न प्लेट or iron rod. That process is called as galvanization to prevent the corrosion. Copper and brass articles are coated with tin. This is called tinning. हे टिनिंग काय आतून देतात कोटिंग. याचं आतून काय देतात तर बऱ्याच वेळा ब्रास आणि कॉपर आर्टिकल्स हे आपण स्वयंपाकघरात वापरत असतो. ठीक आहे, तर 30 सेकंद राहिलेले आहेत. तुम्हाला करोजन समजलं असेल. परत जॉईन व्हा, 2 मिनिटाचा भाग फक्त राहिलेला आहे. डिस्कनेक्ट झाल्यानंतर जाऊ नका, जॉईन व्हा पुन्हा एकदा. ठीक आहे, तीच लिंक वापरा आणि जॉईन व्हा. मी लिंक फक्त 30 सेकंद राहिलेत. In this age of technology, a new process called powder coating has been developed. Coats of various colors are applied on metals like iron and aluminium. This process prevents corrosion of the metal.
Always remember, while classifying changes, we take into account only one criterion at a time. However, a number of different criteria